डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय रुग्णालय व धुळे IMA धुळे तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्सव निमित्त पुरस्कार वितरण। याबाबत अधिकृत अशी की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यातलाच एक भाग म्हणून डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्या वतीने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय धुळे व IMA धुळे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती उत्सव साजरे करण्यात येत असते। त्यानिमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील IMA हॉल या ठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला। यावेळी या प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत बाबा हातेकर, IMAचे माजी प्रेसिडेंट डॉक्टर रवी वानखेडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली सदर हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी दामा पुरस्कार देण्यात आला। यात MS आर्थोचे डॉक्टर गौतम सिलवंत यांना दामा भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला। तर ज्येष्ठ पत्रकार निखिल सुरुंशी यांना दामा मित्र पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला। MBBS डॉक्टर सुरेखा बोर्डे यांना दामाश्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर दामा डायमंड्स म्हणून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे डीन डॉक्टर सयाजी भामरे, ACPM कॉलेजचे डीन डॉक्टर नितीन कुलकर्णी, CS धुळे MD जुने जिल्हा रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर रवी सोनवणे, खंडवा डीन डॉक्टर आनंद पवार यांना या ठिकाणी दामा डायमंड्स म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर जगदीश पाखरे हे होते। तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी IMA धुळेचे अध्यक्ष डॉक्टर मनीष जाकिटे, दामा धुळे अध्यक्ष डॉक्टर दीपक शेजवाड, दामा धुळे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप सोनवणे, IMA धुळेचे सचिव डॉक्टर योगेश ठाकरे, सचिव श्रीनाथ आबूज आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले। तदनंतर जीवन संजीवनी कार्यशाळा पोलीस मुख्यालय या ठिकाणी पार पडले। भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम पार पडला, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व आज दामाकॉन 2026 पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। असे विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। तर मोठ्या संख्येने डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होते। दामा डायमंड पुरस्कार पाहुण्यांना कदाचित कल्पना नसेल की श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या नावाचे हिरे, त्याच्यावरून हा डायमंड। मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही खरे हिरे आहात, म्हणजे ते भाऊसाहेब हिरेवाले हिरे नाही तर खरोखरचे हिरे आहात। आणि ती चक्करबर्डीचे खदानी होत्या, माईन्स होत्या पूर्वी, मोठ्या मोठ्या माईन्स होत्या सर। म्हणजे तिथे अक्षरशः मोठे मोठे तलाव साठायचे, परंतु अशा खदानीतून आमचे पोरं हिऱ्यासारखी निघाली आहेत। आणि या सगळ्या मुलांचा आम्हाला सगळ्या शिक्षकांना खूप खूप अभिमान आहे। आणि त्या काळची जर परिस्थिती आहे, सिनियर विद्यार्थी विलास आलाय, अनिता आहे, सया आहे, बरेच विद्यार्थी आहेत। त्यावेळेला कॉलेजची बिल्डिंग नव्हती। पहिले 5 वर्ष 89 साली कॉलेज चालू झालं। आता जे स्टुडंट आहेत त्यांनी ऐकून घ्या, 89 मध्ये कॉलेजची अजिबात बिल्डिंग नव्हती। सगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी होते, म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंट खाली रेस्टॉरंट आणि बार आणि वरती फॉरेन्सिक डिपार्टमेंट, असे ठिकठिकाणी विरुखलेले। आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेलं 200 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल कसं बसं 500 करून 94 साली फक्त 27 मुलांच्या जोरावर आपण MCI रेकग्निशन खेचून आणलं। म्हणजे ते आलं होतं प्रायव्हेट कॉलेजचं इन्स्पेक्शन करायला, ते इन्स्पेक्शन गव्हर्नमेंटला खेचून आणलं आमच्या मुलांनी। आणि आपल्याला रेकग्निशन मिळालं आणि दुर्दैवाने जवाहरला त्यावेळेला मिळालं नाही। तर म्हणून अशा आपल्या विद्यार्थ्यांचा, माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करावा असं खूप वर्षापासून मनात होतं। योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता। खरं तर मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये माझी विनंती राहील, दोघी डीन सर आहेत, की तुम्ही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अशा आपल्या ॲल्युमिनाय ज्यांनी खूप चांगलं कामं केलेली आहेत त्यांचा सत्कार केला पाहिजे। परंतु त्याची सुरुवात म्हणून आपण म्हटलं की दामा संघटना मेनली श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कार्य करते, म्हणून आपण
आमच्या या मंचाचा उपयोग करून आज त्यांचा सत्कार करणार आहोत आणि अगदी प्रातिनिधिक स्वरूपात मला अगदी कल्पना आहे की आमचे विद्यार्थी अमेरिकेपासून, ऑस्ट्रेलियापासून आणि भारतात खूप मोठ्या मोठ्या पदांवर काम करतात ते, परंतु स्टुडंटच्या दृष्टीने सगळ्यात खूप उत्तम प्रॅक्टिस जरी सैन्याने सरांची असेल, पण त्यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा असतो तो डीन. कोणी आलं तेव्हा कोणी उभं राहिलं नाही, पण डीन सर आले म्हटल्यावर सगळे उभे राहिले. 80% 85% टीचर्सचे फॅकल्टी फुलफिल आहे. मोरे सर होते गायनकला आम्हाला शिकवायला, आम्ही मागे लागून शिकायचो. पण आज थोडी मला खंत आणि वाईट हे वाटतं की मुलं आजकाल लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स क्लिनिक्सला येत नाही. युजीला ऍडमिशन घेण्याआधी तुम्ही MBBS ऑनलाईन अभ्यास करतात. MBBS ला ऍडमिशन घेतली की PG साठीचा ऑनलाईन अभ्यास तुम्ही चालू करतात. तर हे मला थोडं वाईट वाटतं. तुम्हाला सल्ला राहील, आज एवढे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, थोडं उशिरा का होईना पण आज आपल्याकडे जवळजवळ आता सर आपल्याकडे लेक्चर हॉल्सचं काम करतोय. 12 वॉर्ड्सची बिल्डिंग येते, क्रिटिकल केअर युनिट्सची सेपरेट बिल्डिंग चालू होते, मॅटर्नल चाइल्ड हॉस्पिटल 200 बेडचं सेपरेट आपल्याकडे चालू होणार 2 वर्षात. तर एवढं सगळे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आपल्याकडे आहेत. आज आपल्याकडे AIचा जमाना आहे, आपण हळूहळू रोबोटिक्स आणायचा विचार करतोय आपल्याकडे. एवढं सगळं असताना नॉलेज तुमच्याकडे भरपूर असेल, पण नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यात खूप फरक आहे. इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आज ऑनलाईन अवेलेबल आहे, पण ते चॅनलाइज एखाद्या टीचर कडून जोपर्यंत होत नाही त्याचं कन्व्हर्शन नॉलेज मध्ये होत नाही. त्याच्यामुळे सर्वांना माझी ऍज अ डीन म्हणून तुम्हाला विनंती राहील आणि ऍज अ एक स्टुडंट जे आम्ही ज्या परिस्थितीत शिकलो त्याच्यापेक्षा आजची परिस्थिती तुम्हाला खूप चांगली मिळते. तरी तुम्ही कृपया सर्व प्रकारचं नॉलेज तुमच्या टीचर्स कडून ऍक्वायर करावं. त्याच्यासाठी लेक्चर्स, क्लिनिक्स आणि सेमिनार्स याला उपस्थित राहावं अशी माझी विनंती राहील.